राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनल आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय नांदेड नगरपालिकेच्या विकासाचा आणि हद्दवाढीचा. नांदेड शहर किती गलिच्छ आणि येडंवाकडं वाढलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. नांदेड शहरामध्ये गुरु गोविंद सिंगची समाधी आहे, पवित्र भूमी आहे, गोदावरी नदी इथून वाहते. आज या नांदेड शहराची अवस्था इतकी बिकट करून टाकलेली की ट्रॅफिकचा प्रश्न इतका भयानक आहे. कारण एकच रस्ता आहे. एका नदीला इतर नद्या जशा मिळून येतात, जोडल्या जातात आणि प्रवाह वाढतो, तसं नांदेडच्या एका रस्त्याला मालेगावपासून म्हणजे पासदगावपासून आपण एकच रोड सिडकोपर्यंत आहे समजा. त्या रोडला जोडणाऱ्या इतर रस्ते आहेत ते सगळे रस्ते त्या मेन रोडवर मिळतात. रोज सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे. तुम्ही नांदेड शहरात कुठेही जायचं असेल तर 15 मिनटाच्या अंतरावर जरी असेल तर तुम्हाला अर्धा तास लागेल. नांदेड शहरामध्ये ग्रामीण भागातल्या ऑटो रिक्षा मोठ्या प्रमाणावर चालतात. दुचाकी वाहनधारकांना तर काही तथ्यच नाही आहे. आणि नांदेड शहराच्या मानानं वाहनांची संख्या इतकी वाढलेली आहे आणि की या रस्त्यावर तेवढी वाहतूक होऊ शकत नाही. आणि मुळामध्ये पार्किंगच नाही आहे. लोकांनी पार्किंग कुठे करायची हा प्रश्न नगरपालिकेलाच विचारायला पाहिजे की तुम्ही सांगा आम्ही कुठं पार्क करावं. रोडवर लावली म्हणून गाड्या उचलून नेण्याचं काम करता येते ते कायदेशीर काम. पण ज्यांचे बांधकामं झालेले आहे, ज्यांनी आपल्या इथं पार्किंगची जागा सोडलेली आहे, त्या ठिकाणी जे त्यांनी कमर्शियल ठिकाणं केली त्याचं काय. आज एवढी मोठी डॉक्टर लेन आहे, त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलची पार्किंगची व्यवस्था रोडवर आहे. त्याच्या बांधकामामध्ये अंडरग्राऊंडमध्ये पार्किंगची व्यवस्था परमिशनमध्ये असेल. त्या बाबतीमध्ये का कोणी नगरपालिकेची कार्यवाही करत नाहीत. काल सगळ्या नांदेडच्या आमदार खासदारांची बैठक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात घेतली. त्या ठिकाणी असा निर्णय झाला की नांदेडच्या हद्दवाढीचा निर्णय घेण्यात आला. नांदेड शहरासाठी प्राधिकरण करणं महत्त्वाचं आहे, पण त्याला विरोध केला की नगरपालिकेला नागपूर, पुणे, ठाणे असे प्राधिकरण झाले, त्यामुळे त्या शहरांचा विकास झालेला आहे. पण इथलच्या नेत्यांना हे सोडायचं नाही ना. त्या सगळ्या ठिकाणी आपला वरद असला पाहिजे. नांदेड शहराचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आर्किटेक्चर नेमण्याची सूचना चांगली आहे, पण ती सूचना आज का आली आहे? त्या 25 वर्षापूर्वी का नाही जमलं तुम्हाला? नांदेड शहर बक्काल वाढतं आहे. त्याला कुठं शिस्त नाही आहे, बांधकामाला शिस्त नाही आहे, ट्रॅफिकला शिस्त नाही आहे. कोणताही रोड तयार करायचा आणि चांगला झाला की लगेच त्याला खोदायचं. हे नांदेडमध्ये आजपर्यंत अव्याजपणे चालू आहे. रोड झाला की टेलिफोनवाले तरी येतात, लाईटवाले तरी येतात, नळवाले तरी येतात, कोणी रोड खोदायला सुरू करतात. आजपर्यंत नांदेड शहरामध्ये किती वेळा रस्ते केलेत याचं काही ऑडिट नाही ना. नगरपालिका ही शेवटी कंगाल ते कंगालच आहे. भ्रष्टाचाराच्या एवढ्या घुशी लागलेल्या आहेत की त्यामुळे नगरपालिकेकडे पैसे राहतच नाही आहेत. आपल्या बजेटपेक्षा जास्त बजेट कामं करून ठेवायचे आणि मग ते पैसे देत राहायचं. हे सगळ्याचं चांग भलं आहे ना.
राहायला प्रश्न जनतेचा. जनता शांत आहे एकदम, काही गरज नाही त्याला. काही का होईना नांदेड शहरात तर काय देणं घेणं. आपल्याला काय करायचे? शिवाजी दुसऱ्याच्याच घरी जन्माला यावं, आपल्या घरी नाही, ही प्रवृत्ती आहे. नांदेडला 2008मध्ये 2,500 कोटी रुपये आले गुरुता गद्दीच्या कार्यक्रमात. त्या पैशाचं तर काय झाले आज आपण नांदेडमध्ये पाहू शकता का, दिसेल आपल्याला. ज्या गुरुद्वाराच्या बाजूला जे शीख बंधू आमचे येतात परदेशातून, पंजाबमधून, ते नगर परिक्रमा करतात. अहो, तेवढ्या गुरुद्वाराच्या भागापुरता सुद्धा रोड चांगला ठेवला नाही यांनी की ते लोक परिक्रमा करू शकतील. 4 फुटाचा तरी रोड की जे पायी चालू शकतील, अशी सुद्धा अवस्था ठेवली नाही यांनी. इतकी दुरावस्था झालेली आहे नांदेड शहराची की खूप राग येतो. बरं, नेते बदलूनही पाहिले, रिपीटही करून पाहिले, काय फरक पडला का? काही नाही. आता नांदेडच्या लोकांनी ही एक आशा निर्माण झालेली की आता नांदेड शहरामध्ये जागतिक स्तरावरचं आर्किटेक्चर येईल आणि तो पूर्ण प्लॅनिंग करेल नांदेडच्या भूभागाचा. त्यामुळे जनता खूप आनंदित झालेली आहे की आता आमचं नांदेड खूप चांगलं होणार आहे. अहो, ओव्हरब्रिज नाही आहे, त्या पुलावरचे रस्ते चांगले नाहीत, ट्रॅफिक कशी टाळावी ह्या प्रश्नावर कोणतं कितीही हुशार माणूस असला तरी तो ट्रॅफिकचा प्रश्न सोडवू शकणार नाही आहे, इतकी जटिल झालेली आहे. आता निवडणुका आहेत, निवडणुका झाल्यानंतर हा सगळ्या गोष्टीचा निर्णय होईल की लोकांचा विरोध राहणार नाही. हद्दवाढ झाली म्हणजे पुन्हा पैसे कमवायला नगरपालिकेत अव्याहत तयार. बाकी जे चालू आहे ते चालूच राहणार आहे, एरे माझ्या मागल्या, त्यात काही फरक पडणार नाही. नांदेडमध्ये एकही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अशात आलेले नाही चांगले, जे आय एस केडरचे आहेत कमिशनर म्हणून. एकही जण असा नाही की जो नांदेड शहराच्या विकासाबद्दल काही विचार केला आहे म्हणून. पहिले कुलकर्णी होऊन गेले, शांताराम सगने होऊन गेले की ज्यांनी नांदेडसाठी काहीतरी केलं. आज नांदेडमध्ये जेवढ्या नगरपालिकेच्या जागा आहेत तेवढ्या जागा प्रायव्हेट बिल्डरला द्यायचे विकसित करायला. काय केलं होतं तरोडकर मार्केटचं? किती सुंदर बिल्डिंग होती ती. वरती मंगल कार्यालय होतं, खाली दुकानं होते, 10 बाय 10चे दुकानं काढून त्या सगळ्या कॉम्प्लेक्सची माती करून टाकली. अजूनही डोळा आहे जमिनीवर. शिवाजीनगरचं मार्केट आहे, न्यायालयाची भूमी त्यासाठी डोळे लावून बसलेले आहेत बरेच. पण शामरग की कोर्ट केव्हा तिकडे शिफ्ट होते नवीन जागी, त्या जागेवर आम्ही काय करू? यापुढे कोणतीही नांदेडची नगरपालिकेची जागा खाजगी विकासकांना द्यायची नाही, हे पहिलं धोरण ठरवा सगळे मिळून. आणि ती जागा नगरपालिकेनंच डेव्हलप करायची, तर चांगलं कॉम्प्लेक्स उभं राहील. रेल्वेच्या डिपार्टमेंटमधले कंपार्टमेंट असल्यावर कॉम्प्लेक्स झालेच ते. म्हणून नांदेड शहराचं चांग भलं हो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. सगळ्यांचं चांग भलं व्हावं, पण नांदेडच्या जनतेसाठी शहराचा विकास होऊन चांग भलं व्हावं. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं, आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.